पुढच्या बातमीकडे. आमदार रोहित पवारांच्या ईडी चौकशीवरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी टोलेबाजी केली. माझी पण एसीबीने चौकशी केली होती, पण आम्ही कधी इव्हेंट केला नाही असं अजित पवार यांनी म्हटलंय. यावर रोहित पवारांनी लोक गोळा केले नव्हते, ते स्वतःहून जमले होते असा पलटवार शरद पवार गटाच्या विकास लवांडे यांनी केला. माझी पण एसीबीने 5 तास चौकशी केली होती. मला चांगलं आठवतंय. वेगवेगळे इन्कम टॅक्सचे पण लोक आले होते, परंतु आम्ही एवढा प्रोपोगंडा करत नाही, लोक गोळा करत नाही, त्याचा इव्हेंट करत नाही. आता कोणी काय करावं ज्याचा त्याचा अधिकार आहे. आणि कुणाकुणाच्या इन्क्वायरीच्या बोलवल्यानंतर कुणी कुठं हजर होतो ज्याचा त्याचा अधिकार आहे. तुमच्या संदर्भातली ईडीची नोटीस येण्याआधीच जेव्हा नरेंद्र मोदींनी भोपाळमध्ये जाहीरपणाने आरोप केला तुमच्यावर आणि मग तुम्ही ताबडतोब तिकडे सामील झाला, त्यामुळे तुमची ईडीची चौकशी होण्याचा प्रश्न उद्भवला नाही. तुम्हाला ईडीच्या चौकशीला सामोरं जावं लागलं नाही, कारण तुम्ही ऍडजस्टमेंट केला, भाजपाबरोबर गेले. रोहित पवारांनी लोक गोळा केलेली नाहीत. महाराष्ट्रातनं त्यांचे जे अनुयायी आहेत, युवा संघर्ष यात्रेच्या माध्यमातून त्यांनी जे युवकांचे प्रश्न हाती घेतले ते युवक त्या ठिकाणी जमले होते. पक्षाचे पदाधिकारी स्वतःहून त्या ठिकाणी आलेले होते. त्यांना लोक गोळा करण्याचा प्रश्न येतो कुठे?